नमस्कार. मी विक्रम भावे. उलट तपासणी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात या पुस्तक वाचनाच्या 4थ्या एपिसोडमध्ये आपण भेटतोय. तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण 3 प्रकरणं पाहिली. मालेगाव बॉम्बस्फोट 2006 या प्रकरणातील मुसलमान आरोपींच्या व्यक्तिरेखा आणि व्यथा, तसंच मालेगाव बॉम्बस्फोट 2006 या प्रकरणातील मुसलमान आरोपितांच्या पाठपुराव्याचा उपोद्घात आणि प्रकरण 9 पुरोहित यांच्यावरील आरोपांचा फज्जा. आता या 4थ्या एपिसोडमध्ये आपण साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची कहाणी, रमेश उपाध्याय यांचा तथाकथित सहभाग आणि बेपत्ता दिलीप पाटीदारचे गूढ ही 3 प्रकरणं पाहणार आहोत. प्रकरण 10, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची कहाणी. साध्वी प्रज्ञासिंग यांची आणि माझी कधीच भेट झाली नाही, त्यामुळे त्यांची बाजू जी मला समजली ती कागदपत्रांच्या आधारेच. हे कागदपत्र म्हणजे सत्र न्यायालय व उच्च न्यायालय इथे दाखल झालेले पुरावे व शपथपत्रे, तसंच वृत्तपत्रात आलेली वृत्त. साध्वींना स्त्रियांसाठी असणाऱ्या कारागृहात ठेवलं होतं. त्यांची छायाचित्र व त्यांच्याविषयीची वृत्तपत्रातून पाहिल्यामुळे कुतूहल निर्माण झालं होतं. त्यामुळे मालेगाव प्रकरणातील आमच्या कोठडीत ठेवलेल्या पुरुष कैद्यांशी संभाषण झालं तेव्हा आम्ही काही प्रश्न त्यांना विचारत असू. त्यातून धक्कादायकरित्या असं लक्षात आलं की यापैकी कोणीही साध्वींच्या फारसे संपर्कात आलेलेच नव्हते. त्यांची व्यक्तिगत माहिती तर कुणाजवळ नव्हतीच, पण त्यांच्यासोबत कोणाची कधी खाजगी बैठकही झाली नव्हती. हिंदुत्ववाद्यांच्या एखाद्या सर्वसाधारण बैठकीत अनेक भागातील व अनेक संघटनांचे नेते येतात, तशाच त्या कधीतरी आल्या असतील असे काहींना वाटत होते. हिंदू धर्मात स्त्री व पुरुष यांचे स्थान व्यवहारात समान असल्यामुळे व एरवीही संत व साध्वींनी जननेतृत्व करण्याचे अनेक दाखले असल्यामुळे कुणी साध्वी सामाजिक व राजकीय सभांना अथवा बैठकांना उपस्थित राहिल्यास त्याची कुणी मुद्दाम नोंद ठेवावी असंही नाही. इथे थोडंसं विषयांतर करून असा प्रकार साध्वींच्या बाबतीतच नव्हे तर अन्य आरोपींच्या बाबतीतही घडला होता हे नमूद केलं पाहिजे. शिवनारायण आणि श्याम साहू यांना अटकेनंतर एके दिवशी काळा चौकी येथील ATSच्या पोलीस स्थानकात एका बाकावर बसवलं होतं व त्या दोघांच्या मध्ये एक गृहस्थ येऊन बसला. दोघांच्या मध्ये त्याला बसवल्यामुळे व त्याचे इतर पोलिसांशी संभाषण मराठीत झाल्यामुळे तो पोलीस असावा अशी या दोघांची समजूत झाली. 1-2 तास निस्तब्धतेत गेले. पोलिसांनी केलेल्या छळामुळे शिवनारायण व श्याम साहू एवढे हादरलेले होते, त्यांनी एकमेकाशी बोलायला 2 तासात तोंड देखील उघडलं नाही. त्या दोघांमध्ये बसलेला तो गृहस्थही शांतपणे बसला होता व त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्नही त्याने केला नाही. थोड्या वेळाने त्या दोघांना पुन्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनात बोलावलं व चौकशीस प्रारंभ झाला. 2 दिवसांनी तोंडावर बुरखे घालून त्यांना न्यायालयासमोर नेण्यात आलं. तेव्हा तोंडावर बुरखे घातलेले इतरही काही कैदी तिथे होते. न्यायालयासमोर हजर झाल्यानंतर न्यायाधीशांनी सर्वांना तोंडावरील बुरखे हटवण्याचे व स्वतःची नावे सांगण्याचे आदेश दिले. त्यावेळी 2 दिवसांपूर्वीच ATS पोलीस स्थानकात दोघांच्या मध्ये बसवलेला तो गृहस्थ मालेगाव प्रकरणात आरोपी म्हणून सादर झाल्याचे पाहून शिवनारायण व श्याम साहू यांना धक्काच बसला. अशा प्रकारे या तिघांची आयुष्यात सर्वप्रथम भेट झाली ती न्यायालयातच, आणि ती देखील सह आरोपी म्हणून. यावरून एकंदरीत प्रकरण कसे फोल होते व आहे हे दिसून येते. 3 नोव्हेंबर 2008 रोजी साध्वींना नाशिक येथील न्यायालयात हजर केलं. तेव्हा त्यांची कोठडी मागताना ATSने त्यांचे ध्वनिमुद्रण केलेले दूरध्वनीवरील संभाषण न्यायालयासमोर सादर केले. एकंदरीत ATSचे प्रतिपादन असे होते की बॉम्बस्फोटात जी स्कूटर वापरण्यात आली तिचा क्रमांक बदलण्यात आला होता व तिचा खरा क्रमांक शोधून काढल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या मालकीची ती स्कूटर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिच्याशी संपर्क करून तिला माहिती देण्यात आली व मुद्दाम तिच्या दूरध्वनी संभाषणावर नजर ठेवून ती कुणाशी संपर्क करते याचा शोध घेतला असता तिचे व रामजी कलसंग्रा यांचे दूरध्वनीवरील संभाषण ATSला ध्वनिमुद्रित करता आले. साध्वी प्रज्ञासिंग आणि रामजी कलसंग्रा यांच्यातील हे संभाषण ATSच्या वकिलांनी न्यायालयासमोर वाचून दाखवले.
कित्येक वृत्तपत्रांमध्ये हे संभाषण प्रसिद्ध करण्यात आले. कित्येक वृत्तविषयक संकेतस्थळांवर ते आजही उपलब्ध आहे. वाचकांच्या माहितीसाठी हे संभाषण ज्या प्रकारे वृत्तपत्रात आलं होतं ते जसंच्या तसं मराठीत अनुवादित करून इथे उद्धृत करत आहे. साध्वी: महाराष्ट्रातील पोलीस मला चौकशीसाठी बोलवायला आले होते. रामजी: कसली चौकशी? साध्वी: मालेगाव बॉम्बस्फोटाची. त्यात माझी स्कूटर वापरली आहे असं ते म्हणतात. ते मला आज घेऊन जाणार आहेत. रामजी: कशासाठी? साध्वी: त्यांना मालेगाव स्फोटात माझी स्कूटर मिळाली. रामजी: पण तुम्ही तर ती विकून टाकली आहे. साध्वी: त्यांना काय सांगू? मध्य प्रदेश, गुजरात की महाराष्ट्र? रामजी: गुजरात म्हणूनच सांगा. साध्वी: कधी विकली असं विचारलं तर? रामजी: सांगा आठवत नाही म्हणून. त्यांना नाही पटलं तर सरळ माझं नाव सांगा. साध्वी: पण एवढे कमी लोक कसे मेले? गर्दी नव्हती का? रामजी: गर्दीच्या ठिकाणी नाही पार्क करू शकलो. मी अरविंदजींशी बोललो आहे. ते 1,00,000 लोक निषेधासाठी आणतील. साध्वींच्या या संभाषणावरून त्यांना कशासाठी आरोपी बनवले हेच मुळात समजत नाही. खरे तर या संभाषणावरून साध्वी निर्दोष आहेत असेच दिसून येते. मी कारागृहातून सुटल्यावर या प्रकरणातील आरोपपत्रांचे कागदपत्र पाहण्याची मला संधी मिळाली. त्यावेळी ATSने ध्वनिमुद्रित केलेलं हे संभाषण प्रत्यक्षात तसंच होतं का हे शोधण्याचा मी कुतूहलापोटी प्रयत्न केला. पण असं संभाषण आरोपपत्रात जोडलेलंच नाही असं मला आढळून आलं. या प्रकरणात आरोपींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 3 वकिलांशी मी बोललो आणि माझ्या पाहण्यात काही चूक झाली का हे तपासून पाहण्याचाही मी प्रयत्न केला. त्या तिघांना देखील खोलवर शोध घेऊ नये असं कोणतंही ध्वनिमुद्रित संभाषण आढळून आलं नाही. मकोका कायद्यानुसार तसंच NIA कायद्यानुसार देखील साक्षीदाराला संरक्षण मिळावे म्हणून त्याचे नाव गुप्त ठेवण्याची तरतूद आहे. आरोपपत्रासोबत साक्षीदारांच्या पोलिसांनी नोंदवून घेतलेल्या साक्षींची प्रत आरोपितांना पुरवण्यात येते. त्यावेळी पोलीस कर्मचारी वगळता अन्य साक्षीदारांची नावे खोडून टाकण्यात येतात. दुसरे असे की साक्षीदाराने आपली साक्ष फिरवू नये यासाठी जे साक्षीदार आरोपींशी पूर्वपरिचित असतील अशांची न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर शपथपूर्वक साक्ष दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 164 प्रमाणे पोलीस बऱ्याचदा अगोदरच घेऊन ठेवतात. मालेगाव स्फोट 2008 प्रकरणात 22/10/2008 रोजी एका साक्षीदाराची साक्ष गिरगाव, मुंबई येथील महानगर दंडाधिकाऱ्यांच्या 18 क्रमांकाच्या न्यायालयात शपथेवर नोंदवण्यात आली असा दावा ATSने केला आहे. 23 ऑक्टोबर 2008 रोजी पत्र लिहून ही साक्ष दहशतवाद विरोधी पथकाकडे पाठवण्यात आली असाही ATSचा दावा आहे. साक्ष हिंदीमध्ये दिलेली आहे. त्यात मालेगाव येथे नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याचा क्रमांक व अन्य तपशील पृष्ठ क्रमांक 1 वर दिला आहे. साक्षीदाराचे नाव खोडून टाकण्यात आले आहे. सदर साक्षीदार आपण साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर व रामजी कलसंग्रा यांना दिनांक 8 ऑक्टोबर 2008 रोजी स्वतः भेटल्याचा दावा करतो. त्याच्या हिंदी साक्षीचे स्वैर मराठी भाषांतर आता देत आहे. तो म्हणतो, साधारण 8 ऑक्टोबर 2008 रोजी सकाळी जवळपास 11 वाजता उज्जैन रेल्वे स्थानकावर आलेल्या नर्मदा एक्सप्रेसमधून मी प्रज्ञासिंग ठाकूर यांना उतरवून घेतलं. रामजी यांनी जो भ्रमणध्वनी क्रमांक मला दिला होता तो लावल्यानंतर रामजींशी प्रज्ञासिंग त्यावरून बोलल्या. त्यानंतर त्यांनी एका व्यक्तीस फोन केला व आम्ही रेल्वे स्थानकावर आलो आहोत, महाकाल धर्मशाळेत आमच्यासाठी खोली आरक्षित करा असं सांगितलं. मग आम्ही धर्मशाळेत गेलो. तिथे पोचल्यानंतर 20-25 मिनिटांनी अरविंद जैन तेथे आले. प्रज्ञासिंग यांनी माझा परिचय अरविंद जैन यांच्याशी करून दिला व मला थोडा वेळ बाहेर जाण्यास सांगितले. मी थोडा वेळ बाहेर थांबलो. अर्धा तास साध्वी प्रज्ञासिंग यांच्याशी चर्चा करून अरविंद जैन निघून गेले. मी आत गेलो तेव्हा प्रज्ञासिंग कुणाशी तरी फोनवर बोलत होत्या. त्यांनी फोन ठेवल्यावर मी कुणाचा फोन आहे असं विचारलं तेव्हा रामजीचा फोन होता असं त्यांनी मला सांगितलं. नंतर जवळपास 2 वाजता रामजी हेल्मेट घालून धावत धावत खोलीत आला आणि दार बंद केलं. साध्वी प्रज्ञाजींनी म्हटलं, अरे अरे असा चोरासारखा का पळत आलास? तेव्हा रामजी हसून त्यांच्यासमोर बसले.
मी थोड्या अंतरावर खुर्चीत बसलो होतो. मग त्या दोघांचे बोलणे झाले ते असे. प्रज्ञा सिंग: मी आज सायंकाळी सुरतला जात आहे. रामजी: का? प्रज्ञा सिंग: तेथे मालेगावात माझ्या गाडीने तुम्ही जो स्फोट केला आहे, ती गाडी पोलिसांना मिळाली आहे. त्याबद्दल माझ्या चौकशीसाठी बोलावलं आहे. रामजी: तिथे तुम्हाला पोलिसांनी गाडीच्या चौकशीसाठी बोलावलं आहे, पण मग तुम्हाला ते गाडीविषयी विचारतील. प्रज्ञा सिंग: मी सांगेन की मी गाडी विकून टाकली आहे. रामजी: पोलीस विचारतील कुठे विकली आणि पुरावा काय? प्रज्ञा सिंग: गाडी कुठे विकली माझ्या लक्षात नाही. रामजी: पोलीस ऐकणार नाहीत. गाडीचे कागदपत्र वगैरे काहीतरी असतीलच ना. प्रज्ञा सिंग: मी सांगून टाकीन की कागदपत्र नाहीत, हरवले आहेत आणि आम्ही सांभाळून ठेवले नाहीत. रामजी: पोलीस विचारतील कुठल्या भागात विकलीत, गुजरात, मध्य प्रदेश की महाराष्ट्र? प्रज्ञा सिंग: मी सांगीन गुजरातमध्ये गाडी विकली. केव्हा विकली ते लक्षात नाही. रामजी: ते तर ऐकणारच नाहीत, ते पूर्ण चौकशी करतील. प्रज्ञा सिंग: बघूया, प्रश्न सुटला तर ठीक आहे, नाहीतर पूर्ण तयारीनिशी सामान घेऊन मी जात आहे. रामजी: प्रश्न संपला तर ठीक आहे, नाहीतर माझे नाव सांगा, कारण बॉम्बस्फोट मी केला आहे. प्रज्ञा सिंग: माझ्या गाडीने स्फोट केलात आणि इतकी कमी माणसे कशी मेली? रामजी: गर्दीच्या ठिकाणी गाडी पार्क करण्याचा प्रयत्न केला, पण मला गाडी उभी करू दिली नाही. जिथे दुसरीकडे गाडी उभी केली तिथे गर्दी कमी होती, म्हणून कमी माणसं मेली. प्रज्ञा सिंग: पण जी थोडीशी गाडी उरली होती ती तरी पोलिसांच्या हाती कशी लागली? रामजी: मी गाडीची नंबर प्लेट, चॅसी नंबर, हँडल लॉक हे सारेच क्रमांक नाहीसे केले होते. मग पोलिसांच्या हाती गाडी कशी लागली हे मलाही समजत नाही. प्रज्ञा सिंग: मी अरविंद जैन यांनाही हे विचारले. ते म्हणाले 8-10 दिवसात हे मिटले तर ठीक आहे, नाहीतर आम्ही आंदोलन करू आणि आम्ही 1,00,000 लोक तुम्हाला घेण्यासाठी पोलीस स्थानकात येऊ. रामजी: ठीक आहे, सगळे मिटले तर ठीक आहे, नाहीतर बघूया. दुपारी 3:30-4च्या सुमारास रामजी निघून गेला व जाताना 15,000 रुपये प्रज्ञा सिंग यांना देऊन गेला. त्यानंतर अरविंद जैन सायंकाळी 6:45 ते 7च्या सुमारास प्रज्ञा सिंग यांना भेटून गेले. 9 ऑक्टोबर 2008 रोजी दुपारी 12 वाजता मी धर्मशाळेत गेलो. दुपारी 3:28 वाजता इंदूर पुणे एक्सप्रेस सुरत येथे जाणार होती. या गाडीत आम्ही साध्वी प्रज्ञा सिंग यांना बसवून दिलं. वरील साक्षीमध्ये साक्षीदाराचे नाव गुप्त ठेवण्यात आले. जबाबाची ही प्रत आरोपपत्राला जोडण्यात आली. त्यात साक्षीदाराचं नाव खोडून टाकलं होतं. अशा साक्षीदाराचं नाव शोधण्याचा प्रयत्न करणं हे देखील कायद्याला धरून नाही, पण योगायोगाने या साक्षीदाराचं नाव फुटलं. या साक्षीदाराने स्वतःच 26 नोव्हेंबर 2008 रोजी न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर जाऊन ATSच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. मला बेदम मारहाण करून व माझा छळ करून माझा जबाब घेतला असे त्याने सांगितले. त्याविषयीच्या बातम्या काही वृत्तपत्रातही आल्या. दुर्दैवाने त्याच दिवशी काही उर्दू भाषिक अतिरेक्यांनी मुंबईवर जो हल्ला केला, ज्यात अजमल कसाब हा एक अतिरेकी पकडला गेला होता, त्या हल्ल्यात एक गोळी चुकून लागल्यामुळे हेमंत करकरे यांचा मृत्यू ओढवला. साहजिकच या साक्षीदाराने दिलेल्या तक्रारीपेक्षा करकरे यांच्या मृत्यूचे बातमीमूल्य अधिक ठरले. साध्वी यांची स्कूटर वापरली व काही सभांमध्ये साध्वी यांनी प्रक्षोभक भाषणे केली. एवढ्या 2च मुद्द्यांच्या आधारे त्यांना या प्रकरणात गवण्यात आलं आहे. रामजी कलसंग्रा व संदीप डांगे यांना अद्याप अटक न झाल्यामुळे खरोखरच साध्वी यांचा निदान बादरायण संबंध तरी या प्रकरणाशी होता काय, हे देखील खरे तर कुणीही सांगू शकणार नाही. मी इतरत्र नमूद केल्याप्रमाणे स्कूटरचा क्रमांक शोधून काढण्याचा पोलिसांचा दावाच मुळात संशयास्पद आहे. मात्र साध्वी यांच्यावर उलटसुलट आरोप करून पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःची प्रसिद्धीची हौस भागवून घेतली आहे. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावर जे अत्याचार झाले त्याविषयी त्यांनी न्यायालयासमोर दाखल केलेल्या तक्रारवजा प्रतिज्ञापत्रावरून समोर येणारी माहिती उद्वेगजनक आहे. ती थोडक्यात वाचकांसमोर मांडतो. साध्वी मूळच्या मध्य प्रदेशातल्या. सन 2006च्या दरम्यान त्यांच्या आईवडिलांनी त्यांचे वास्तव्य सुरत येथे हलवले. अध्यात्माकडील कल वाढल्यामुळे 2007च्या जानेवारी महिन्यात त्यांनी विधिवत संन्यास घेतला. तेव्हापासून मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये एका आश्रमात त्यांची साधना सुरू होती.
प्रार्थना, ध्यानधारणा, ग्रंथवाचन एवढंच त्यांचं आयुष्य झालं होतं. दूरदर्शन पाहणं, वर्तमानपत्र वाचणं या गोष्टींशी त्यांचा दुरान्वयी संबंध राहिला नव्हता. अर्थात देव मिळवू पाहणाऱ्या व्यक्तीची वाटचाल अशीच अंतर्मुखतेतून देवाकडे होत असते. स्वतःची साधना सुरू असताना इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवासही घडत असे. अशाच एका प्रवासात साध्वी प्रज्ञासिंग इंदूर येथे अण्णाजींकडे, त्यांच्या शिष्यांकडे थांबल्या होत्या. 23 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2008 या काळातील त्यांचे इंदोरमधील वास्तव्य संपल्यानंतर त्या पुन्हा आपल्या जबलपूरमधील आश्रमात परतल्या. त्यानंतर 7 ऑक्टोबर 2008 रोजी पुन्हा सावंत नावाच्या महाराष्ट्र ATSच्या अधिकाऱ्याचा साध्वींना फोन आला. या सावंतांना संन्यास घेण्याआधी साध्वींकडे असलेल्या LML फ्रीडम या मोटरसायकलबद्दल माहिती हवी होती. साध्वी यांनी ती मोटरसायकल पूर्वीच विकली होती. साध्वींनी ही गोष्ट सावंतांना सांगितली व आता त्या गाडीशी त्यांचा काहीही संबंध उरला नसल्याचंही सांगितलं. सावंत ऐकून घेण्यास तयार नव्हते. ते साध्वी यांना सुरत येथे बोलावत होते, जेणेकरून त्यांची सविस्तर चौकशी करता येईल. साध्वींना आश्रम सोडायचा नव्हता. त्यांनी सावंतांना जबलपूरला येण्याची विनंती केली. सावंत यांनी ते काहीही ऐकून न घेता साध्वींना सुरतला येण्यास सांगितले. त्याप्रमाणे साध्वी उज्जैन मार्गे रेल्वेचा प्रवास करून 10 ऑक्टोबर 2008 रोजी पहाटे सुरत येथे पोहोचल्या. त्यांचे दुसरे शिष्य भीमभाई पसरीचा त्यांना आणण्यासाठी पोहोचले होते. श्री पसरीच्या साध्वींना त्यांच्या निवासस्थानी ॲस्टॉप नगर येथे घेऊन गेले. त्याच दिवशी सकाळी 10 वाजता साध्वी व सावंत यांची भेट झाली. सावंत कदाचित त्या मोटरसायकलचा तपास करण्यासाठीच सुरतला आले असावेत. ही गोष्ट साध्वींच्या लक्षात आल्यावर त्यांनी सावंतांना त्या मोटरसायकलचे काय झाले, तुम्ही मला त्याबद्दल का विचारत आहात, असे सावंतांना विचारले. त्यावेळी सावंतांनी साध्वींना सांगितलं की सप्टेंबर 2008च्या शेवटच्या आठवड्यात त्या मोटरसायकलवर स्फोटके लादण्यात आली होती व मालेगाव येथे त्याचा स्फोट झाला. साध्वींना हे ऐकून धक्का बसला. त्यांनी खात्री करण्यासाठी गाडीचा रंग व क्रमांक हे दोन्ही सावंतांना विचारलं. सावंतांनीही साध्वींच्याच जुन्या मोटरसायकलचा क्रमांक व रंग स्फोटातील मोटरसायकलचा असल्याचं सांगितलं. सावंतांनी केलेल्या चौकशीमध्ये साध्वींनी ती मोटरसायकल ऑक्टोबर 2004 मध्ये मध्य प्रदेशातल्या श्री सुनील जोशी यांना 24,000 विकल्याचं सांगितलं. RTO कार्यालयात हस्तांतरण पूर्ण करण्यासाठीच्या कागदपत्रांवर साध्वींनी तेव्हाच सह्या केल्या होत्या. त्यामुळे त्या मोटरसायकलशी कुठलाच संबंध नसल्याचं साध्वींनी सावंतांना वारंवार सांगितलं. तरीसुद्धा सावंत साध्वींना वारंवार एकच गोष्ट विचारत होते की ती मोटरसायकल मालेगावपर्यंत पोहोचली कशी व स्फोटात कशी वापरली गेली. साध्वींच्या सत्यकथनावर सावंतांनी विश्वास ठेवला नाही आणि साध्वींना पुढील तपासासाठी ATSच्या टीमबरोबर मुंबईला यावे लागेल असं सांगितलं. या चौकशीनंतर साध्वी पुन्हा त्यांच्या आश्रमात जाण्यास मोकळ्या असतील असंही सावंतांनी सांगितलं. 10 ऑक्टोबर 2008 रोजी साध्वींना अटक केली नव्हती. साक्षीदार म्हणून त्यांना पोलीस स्थानकात येण्याचं समन्ससुद्धा बजावलं नव्हतं. तरीसुद्धा पोलीस तपासाला सहकार्य करावे म्हणून साध्वींनी ATSच्या पथकाबरोबर मुंबईला जाण्याचं मान्य केलं. सावंत यांनी साध्वींच्या वडिलांना सोबत घेण्याचं सुचवलं, परंतु वडील वयस्कर असल्यामुळे साध्वींनी त्यांचे शिष्य भीमभाई यांना सोबत घेण्याचं सुचवलं व तसं ठरलं. पसरीचा यांच्या घरीच ही चौकशी सुरू होती. त्याच दिवशी सायंकाळी 5:15 वाजता ATSच्या पथकासोबत साध्वींनी सुरत सोडलं व रात्री ते मुंबईत पोचले. त्यांना थेट ATSच्या काळा चौकी कार्यालयात नेण्यात आलं. 2 दिवस त्यांची तिथेच चौकशी सुरू होती आणि तेच प्रश्न साध्वींना पुन्हा पुन्हा विचारले जात होते. त्या प्रश्नांचा रोख साध्वींना त्या बॉम्बस्फोट प्रकरणात गुंतवण्याचा होता, परंतु साध्वींची उत्तरं तीच होती. 12 ऑक्टोबर 2008 रोजी ATSने चौकशीची पद्धत बदलली आणि ते एकदम आक्रमक झाले. आधी त्यांनी साध्वींच्या शिष्यांना भीमभाई यांना साध्वींना मारण्याचा आदेश दिला, तेही काठी व पट्ट्याने. ATSच्या अधिकाऱ्यांनी भीमभाईंना साध्वींच्या तळहात व तळपायावर मारण्यास सांगितलं. भीमभाईंनी त्यास नकार दिला. तेव्हा ATSने भीमभाईंनाच बेदम मारलं. शेवटी नाईलाजाने
भीमभाईंनी एटीएसच्या आदेशाचं पालन केलं, परंतु साध्वींचे शिष्य असल्यामुळे त्या मारहाणीमध्ये फारसा दम नव्हता. तेव्हा एटीएसच्या पथकातील खानविलकर पुढे आले. त्यांनी भीमभाईंना बाजूला ढकलले आणि स्वतःच साध्वींना पट्ट्याने बेदम मारण्यास सुरुवात केली. साध्वींचे हात तळपाय सोलून निघाले व इतर अनेक ठिकाणी त्यांच्या हातापायांना सूजही आली. 13 ऑक्टोबर 2008 पासून या अत्याचारांना अजून धार आली. साध्वींना दिवसा रात्री मध्यरात्री कधीही मारहाण होऊ लागली. 2 वेळा तर त्यांना पहाटे 4 वाजता उठवण्यात आलं आणि स्फोटाबद्दल त्यांची चौकशी केली जाऊ लागली. या काळात त्यांना एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मारहाण केली. साध्वींचे म्हणणे असे आहे की त्या अधिकाऱ्याला मिशी होती. तो अधिकारी समोर आल्यास त्याला नक्कीच ओळखतील. साध्वींची चौकशी आता मारहाणीपुरती मर्यादित राहिली नव्हती. त्यात अश्लील बोलणं, शिवीगाळी करणं हे सुरू झालं होतं. साध्वींच्या गुरूंवर अत्यंत घाणेरड्या पद्धतीने चिखलफेक सुरू झाली. साध्वींच्या चारित्र्याबद्दल हीन पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ लागले. शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. एका साध्वीला हे सहन करणं कठीण होतं. या अत्याचारांनी सीमा गाठली होती. साध्वींना आत्महत्या करावीशी वाटू लागली. 14 ऑक्टोबर 2008 रोजी साध्वींना तपासासाठी सकाळीच दूर नेण्यात आलं व दिवसभर त्यांची व भीमभाईंची भेटच होऊ दिली नाही. भीमभाई कुठे आहेत व कसे आहेत याविषयी साध्वींना काहीच कळत नव्हतं. 15 ऑक्टोबर 2008 रोजी दुपारी साध्वींना व भीमभाईंना एटीएसच्या गाड्यांमध्ये घालून नागपाडा भागातल्या हॉटेल राजदूतमध्ये नेण्यात आलं. तिथे त्यांना खोली क्रमांक 314 आणि 315 मध्ये ठेवण्यात आलं. तिथे त्यांना एटीएसने बळजबरीने हॉटेलच्या नोंदवहीत स्वाक्षऱ्या करण्यास भाग पाडलं. मात्र हॉटेलच्या भाड्याचे व डिपॉझिटचे कसलेही पैसे साध्वी अथवा भीमभाई यांनी दिले नव्हते. ते सर्व एटीएसनेच दिले होते. हॉटेलमध्ये डांबल्यानंतर एटीएसने साध्वींना वेगळे आदेश देण्यास सुरुवात केली. साध्वींना त्यांनी एक भ्रमणध्वनी संच दिला. त्याचा क्रमांक 94 066 00 004 असा होता. एटीएसने साध्वींना अजून एक भ्रमणध्वनी संच दिला व या दोन्ही क्रमांकांवरून त्यांना 2 जणांशी बोलण्यास भाग पाडले. त्यातील एक साध्वींची महिला शिष्य होती. एटीएसने साध्वींना मी मुंबईतील हॉटेलमध्ये असून व्यवस्थित व निरोगी आहे असं सांगायला लावलं. एटीएस असे का करत आहे हे साध्वींना तेव्हा कळतच नव्हतं. ती महिला शिष्य कोण हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. या काळातील त्रासांमुळे साध्वींना पोटाचे व मूत्रपिंडाचे त्रास सुरू झाले. एटीएसने केलेल्या छळामुळे साध्वी अनेकदा बेशुद्ध पडू लागल्या. त्यांना जेवण जाईना. त्यांना सतत चक्कर येऊ लागली. या सर्व गोष्टींमुळे नाईलाजाने एटीएसला साध्वींना शुश्रूषा इस्पितळात अतिदक्षता विभागात भरती करावे लागले. साध्वींना भरती केल्यानंतर एटीएसनेच भीमभाईंच्या करवी इस्पितळाची सर्व आवेदनपत्रे भरली. साध्वींना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या खानविलकरनेच पैसे भरले. मात्र एवढे करून घेतल्यानंतर एटीएसने भीमभाईंचा त्यांच्या गुरूंशी म्हणजे साध्वींशी असणारा संपर्क पूर्णपणे तोडला. नंतर त्यांची ना भेट होऊ दिली ना कसला संपर्क होऊ दिला. साध्वी पोलिसांवर विश्वास ठेवून जबलपूरहून सुरतला आल्या. सुरतला दिवसभर पोलिसांना उत्तरे देऊन पुन्हा त्याच पोलिसांबरोबर मुंबईला आल्या आणि या पोलिसांच्या छळाने त्यांना थेट अतिदक्षता विभाग दाखवला. त्या छळाने गलितगात्र झालेल्या साध्वींना अतिदक्षता विभागात 3-4 दिवस काढूनही फारसा फरक पडेना. शेवटी नाईलाजाने एटीएसने त्यांना दुसऱ्या इस्पितळात हलवले. साध्वींची स्थिती इतकी खालावली होती की त्यांना ते इस्पितळ कुठे होते, कोणते होते हे काहीच कळत नव्हते. ती एक उंच इमारत होती एवढंच त्यांना कळत होतं. एटीएसचे अत्याचार इथेही थांबले नव्हते. अतिदक्षता विभागात असलेल्या या महिलेवर पहारा देण्यासाठी एटीएसने महिला पोलीसही नेमले नव्हते. साध्वींना एटीएसने अवैधरित्या ताब्यात घेतलेले असल्यामुळे त्यांची ओळख होऊ नये यासाठी एटीएस कसोशीने प्रयत्न करत होती. अतिदक्षता विभागातून साध्वींना ने-आण करतानाही स्ट्रेचरवरच्या साध्वींना कुणी ओळखू नये यासाठी त्यांचा चेहरा काळ्या फडक्याने झाकला जात असे. दुसऱ्या रुग्णालयात थोडे बरे वाटू लागताच एटीएसने साध्वींना काळाचौकी पोलीस स्थानकात पुन्हा आणले. या सर्वांच्या अंती छळवाद संपला तेव्हा एटीएसने 23 ऑक्टोबरला साध्वींना अटक केल्याचे घोषित केले
आणि 24 ऑक्टोबर रोजी नाशिक येथील प्रमुख न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात उपस्थित करून 3 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मागून घेतली. या काळात एटीएसने साध्वींना त्यांच्या नातेवाईकांना भेटू दिलं नाही व वकिलासही भेटू दिलं नाही. साध्वी एटीएसच्या ताब्यात अवैधरित्या असतानाच एटीएसने साध्वींची एक पॉलिग्राफ चाचणी देखील केली होती. साध्वींना अटक दाखवल्यानंतर एटीएसने पुन्हा 1 नोव्हेंबर रोजी त्यांची पॉलिग्राफ चाचणी केली. साध्वींची नार्को चाचणीही करण्यात आली होती. यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व चाचण्या साध्वींच्या संमतीशिवाय त्यांच्यावर लादण्यात आल्या होत्या. असे असतानाही कुठल्याच चाचणीमध्ये साध्वींच्या मालेगाव स्फोटातील सहभागाविषयीचा काडीचाही पुरावा एटीएसच्या हाती लागला नाही. या तिन्ही चाचण्या एटीएस न्यायालयात सादर करील काय याबद्दल माझ्या मनात दाट शंका आहे. कारण जो पुरावा एटीएसच्या बाजूने जाईल तो न्यायालयात दाखवायचा आणि जो पुरावा एटीएसच्या विरोधात जाईल तो दडपून ठेवायचा. हा प्रकार एटीएसने सुधाकर चतुर्वेदींच्या प्रकरणातही केलाच होता. अशा चाचण्या होतात, त्याचा पुरावा म्हणून वापर होताना कसे मापदंड असले पाहिजेत यावर खरे तर खुली चर्चा व्हायला हवी. कारण कारागृहात असताना सोयीचा पुरावा दाखवणे अन्यथा तो दडपून टाकणे हे प्रकार होताना दिसतात. 23 ऑक्टोबरला अटक झालेली दाखवून सुद्धा साध्वींवरचे अत्याचार थांबले नव्हते. त्यांचे नातेवाईक आरंभापासून त्यांना भेटायचे प्रयत्न करीत होते. शेवटी 2 नोव्हेंबरला साध्वींच्या बहिणीला भेटू दिलं, तेही 4-5 मिनिटांपुरतं आणि एकांतातही नाही. वकिलाला वेगळं भेटू द्यावं असे नियम असतानाही साध्वींच्या वकिलांची म्हणजे गणेश सोहनींची साध्वींशी भेट झाली ती न्यायालयातच 3 नोव्हेंबरला. साध्वींच्या रिमांडच्या अर्जावर सुनावणी होण्याच्या अवघे 4-5 मिनिटे आधी. त्या अल्प कालावधीत साध्वी त्यांच्या वकिलांना किती आणि काय सांगणार? साध्वींच्या पूर्व आयुष्याविषयी जे माझ्या वाचनात आले ते मला प्रेरणादायी वाटले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या महाविद्यालयीन तरुणांच्या संघटनेच्या लढाऊ कार्यकर्त्या म्हणून त्या ओळखल्या जात असत. महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींना रोड रोमिओ छेडतात हे तर सार्वत्रिक आहे, परंतु इंदोर, उज्जैन येथील महाविद्यालयांच्या बाहेर हे असे रोड रोमिओ साध्वींची धास्ती घेऊन असत. मोटरसायकलवरून फिरणाऱ्या साध्वी कधी छेड काढणाऱ्या रोड रोमिओला धडा शिकवतील याचा नेम नसे. त्यांच्या वर्गमैत्रिणींमध्ये त्यांची ओळख एक सरळ मार्गी, अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या व राष्ट्रभक्त अशीच होती. ग्वाल्हेर विद्यापीठातून इतिहास विषयातून साध्वींनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं होतं. माझी आणि साध्वीजींची भेट तर कधी झाली नाही, कारण मालेगावमधील अन्य आरोपी आमच्या सोबतच असले तरी या महिला आरोपी असल्याने महिला कारागृहातच होत्या. त्यांची कथा मालेगाव बॉम्बस्फोट 2008 प्रकरणातील सर्वात दुःखदायक आणि वेदनादायक आहे. देशात भगवा आतंकवाद आहे हे सिद्ध करण्याच्या कटापायी निरपराध साध्वींचा बळी घेण्यात आला आहे. साध्वी प्रज्ञा सिंग यांना संभोगाच्या अश्लील चित्रफिती पोलिसांनी सक्तीने दाखवल्या असं मी वृत्तपत्रात वाचलं. त्यानंतर जवळपास आठवडाभर मी स्वस्थपणे झोपू देखील शकलो नाही. डोक्यात काहीतरी स्फोट होत आहेत अशी जाणीव एकसारखी होत राहिली. प्रकरण 11. रमेश उपाध्याय यांचा तथाकथित सहभाग. आपल्या आरोपपत्रासोबत एटीएसने 23 ऑक्टोबर 2008 रोजी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्यातील जे संभाषण भ्रमणध्वनीवर झाले ते गुप्तपणे ध्वनिमुद्रित केल्याचे नमूद करून हे संपूर्ण संभाषण लिखित स्वरूपात जोडलं आहे. ते संभाषण असं आहे. पुरोहित: जय भारत. उपाध्याय: सर जय भारत, बोलिये. पुरोहित: सर, आजच्या टाइम्स ऑफ इंडिया व इंडियन एक्सप्रेसमधील हेडलाईन्स तुम्ही पाहिल्या का? उपाध्याय: मोडासा आणि मालेगाव बॉम्बस्फोटाबद्दल इंदूरच्या हिंदू जागरण मंचावर दोषारोप येत असल्याचं मी वाचलं. पुरोहित: हां, तेच सिंग साहेबांचे. उपाध्याय: होय. पुरोहित: म्हणजे श्री सिंग यांच्या संदर्भात आता मांजर पिशवीतून बाहेर आले आहे. कॅट इज आउट ऑफ बॅग असं ते मूळ संभाषणात आहे. उपाध्याय: अच्छा, तुम्ही कुठल्या बातमीबद्दल सांगताय? पुरोहित:
हो सर, त्याच बातमीबद्दल. उपाध्याय, तीच गोष्ट. पुरोहित, होय सर. उपाध्याय, हां. पुरोहित, मुख्यालयातून मला फोन आला होता. उपाध्याय, हो, हे सांगायला. पुरोहित, मी म्हटलं ठीक, मला वाटलं तुम्हाला लगेच सांगावं. उपाध्याय, बघा, दोन गोष्टी यात आहेत. पहिलं म्हणजे विषय भरकटवण्याचं तंत्र. पुरोहित, सर. उपाध्याय, काही मिळत नाही म्हणून ते कुणाला तरी दोष देण्याचा प्रयत्न करतील. पुरोहित, सर सर बोला सर. उपाध्याय, म्हणजे अशी माझी समजूत आहे. मला वाटतं, म्हणजे मला कुठे उद्धृत करू नका. हे काहीसं असं आहे की ते कुठेतरी जाऊन पोचले आहेत आणि म्हणून कोणीतरी जबाबदार आहे. पुरोहित, असं कोण म्हणालं? उपाध्याय, मुंबई पोलीस म्हणालेत ना. पुरोहित, हो सर. उपाध्याय, ते म्हणतात की ही बातमी महाराष्ट्र पोलिसांच्या मुख्यालयातून फुटली आहे आणि त्यांचा प्रवक्ता म्हणजे जनसंपर्क अधिकारी असे म्हणत होता की हे असे झाले आहे, पण माझे नाव कुठे घेऊ नका. पुरोहित, हां. उपाध्याय, म्हणजे एकंदर हे भरकटवण्याचे तंत्र आहे. कुणीतरी येतो, काहीतरी तुकडे सापडल्याचे सांगतो, इंदूरच्या किंवा अभाविपच्या कुणाचे तरी नाव घेतो, त्याची कुणाची तरी स्कूटर वापरली, गाडीचे काही भाग बदलले असे सांगतो, असं भरकटवणं सुरू आहे. पुरोहित, अच्छा. उपाध्याय, समजा माझी स्कूटर चोरीला गेली किंवा मी ती दुरुस्तीला दिली आणि कुणीतरी त्याचा भाग बदलला तर मला कसं कळणार? पुरोहित, खरं आहे. उपाध्याय, आणि हो, समजा बदललेला भाग दुसऱ्या गाडीला जोडला तर मी जबाबदार कसा? पुरोहित, होय सर. उपाध्याय, म्हणजे त्याचा काही थेट सहभाग नाही. ते म्हणतात तुम्ही कळवले नाही, वाहन कायद्यानुसार काही केले नाही, पण यातून कुठे थेट सहभाग दिसतो? नाहीतर त्यांनी असे म्हटले नसते का की अमुक अमुक व्यक्ती ही हिंदू जागरण मंचाची आहे आणि त्याने हे केले आहे? असे काहीही झालेलं नाही. ते म्हणतात की त्यांनी 3 लोकांना पकडून ठेवलं आहे आणि इंदूरच्या हिंदू जागरण मंचाचे हे काम आहे. पुरोहित, असं असं. उपाध्याय, सिंग, हां हां. पुरोहित, आपण या सगळ्याकडे कसं पाहायचं सर? उपाध्याय, मी केवळ पोलिसांचा दृष्टिकोन सांगतो आहे. त्यात ते सर्व काही भरकटवून टाकीत आहेत. हे लक्ष ठेवून असणार की अजून काही माहिती मिळते का? पुरोहित, हो सर. सर, एक सूचना आहे. उपाध्याय, हे असं मला वाटतं, आत्तापर्यंत त्यांना केस उलगडलेलीच नाही. पुरोहित, सर, मला तुम्हाला एक सुचवायचं आहे. उपाध्याय, हां. पुरोहित, तुमच्यासाठी नवीन सिम घ्या. उपाध्याय, जर त्यांना केस उलगडली असती तर त्यांनी सांगितले असते की अमुक व्यक्तीला पकडलं आहे आणि मकोका लावत आहेत वगैरे वगैरे. पुरोहित, हो सर. उपाध्याय, मग ती ठोस कारवाई झाली असती. पुरोहित, अगदी खरं आहे सर, पण मी असं सुचवत होतो. उपाध्याय, हां. पुरोहित, तुम्ही अजून एक सिम तुमच्यासाठी घ्या. उपाध्याय, अजून एक? पुरोहित, सिम कार्ड. उपाध्याय, हो. पुरोहित, ते तुमच्या नावावर असेल. उपाध्याय, बरं. पुरोहित, हे लगेच करा सर. उपाध्याय, ठीक आहे, बघतो. पुरोहित, मी परत तुम्हाला फोन करतो दुपारी 2 वाजता. उपाध्याय, ठीक आहे. पुरोहित, बरं सर. उपाध्याय, तुम्हाला काही संशय आहे? पुरोहित, नाही सर, पण आपण दक्ष राहू. उपाध्याय, हो ना. चला, दुपारी फोन करा. पुरोहित, हो सर. उपाध्याय, तुम्हाला काही नवीन समजले आहे? पुरोहित, नाही, मी फोन करीन. आता मी वर्गात होतो, मी करीन फोन. उपाध्याय, धन्यवाद. पुरोहित, गुड बाय सर. वरील संभाषण दुपारी 11:30 वाजता झालं व त्यानंतर 4:15 वाजता पुरोहितांनी उपाध्याय यांच्याशी केलेले खालील संभाषण ध्वनिमुद्रित केल्याचा दावा ATSने केला आहे. ते संभाषण पुढील प्रमाणे. पुरोहित, सर, गुड आफ्टरनून. उपाध्याय, गुड आफ्टरनून, बोला. पुरोहित, सर, काहीच बातमी नाही. उपाध्याय, ठीक आहे. पुरोहित,
काही बातमी नाही, कारण मी या लोकांशी बोलत होतो आणि खात्रीने समजते आहे की हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच काम आहे. उपाध्याय: ठीक आहे. पुरोहित: त्यांनी सांगितले आहे की या सनातन संस्थेला गुंतवा आणि उपाध्याय: ठीक आहे. पुरोहित: आणि त्या हिंदू जागरण समितीला, जी सनातन संस्थेची शाखा आहे, राष्ट्रवादी त्या लोकांना आता लक्ष बनवित आहे. उपाध्याय: होय. पुरोहित: आणि माझा फोन आता सुरू झाला आहे, बॅटरी संपली होती. उपाध्याय: ठीक आहे. पुरोहित: आता मित्राचा फोन आला होता की राज्यसभेत याच विषयावर चर्चा सुरू आहे. उपाध्याय: माहीत आहे. वृंदा करात आणि बाकीचे मोठ्याने ओरडत होते आणि सांगत होते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. पुरोहित: सर. उपाध्याय: मग राज्यसभेमध्ये चर्चा होती. साम्यवादी फार आनंदात आहेत. म्हणताहेत की किती वर्ष आम्ही सांगत आहोत की राष्ट्रसंघ, बजरंग दल, अभाविप यामागे आहेत आणि त्यांच्यावर बंदी घाला. पुरोहित: हो सर. उपाध्याय: हे भडकवीत आहेत. पुराव्याविषयी कोणी काही बोलत नाही. ATS त्यांच्या साधनांमधून बातम्या पसरवित आहेत. वृत्तपत्रवाले ATSच्या कार्यालयासमोर उभे राहून विचारत आहेत कोणाला पकडलं म्हणून. सुरतहून कोणाला तरी पकडलं की ताब्यात घेतलं. त्याच्या कोणातरी मित्राने आपल्या मित्राला सांगितलं की ATS वाले त्याला घेऊन गेले. पुरोहित: सर. उपाध्याय: असे सांगत आहेत, असेच आहे असे नाही. पुरोहित: मी सांगतो ना सर काय होत आहे. आम्ही विचारत होतो की यानंतर काही मिळाले नाही. उपाध्याय: काही नाही. अजून त्यांनी काहीच खात्रीलायक सांगितलेलं नाही. काल मी इंटरनेटवर पाहिलं, आज वृत्तपत्रात आलं आहे. प्रत्येकाने खात्रीलायक सूत्रांचा हवाला देऊन सांगितलं आहे की इंदूरच्या हिंदू जागरण मंचच्या जुन्या अभाविपवाल्याला पकडलं आहे. तो आता अभाविपमध्ये नाही. पुरोहित: म्हणजे अभाविपचा दोष नाहीच. उपाध्याय: म्हणजे ते कशाशी तरी संबंध लावत आहेत. खात्रीलायक माहिती मिळण्यापूर्वीच मुद्दाम माहिती फोडत आहेत. राज ठाकरेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जे होते आहे त्यावरून लक्ष उडवण्यासाठी. पुरोहित: हो, म्हणजे मुळात यात राष्ट्रवादीच आहे. उपाध्याय: हा राष्ट्रवादीचा डाव आहे, कारण प्रकरण गृहमंत्रालयाच्या अंगलट आहे, जे मंत्रालय राष्ट्रवादीकडे आहे. पुरोहित: हो सर. उपाध्याय: राज ठाकरे गोंधळ घालत होता. त्याच्याकडून आता लक्ष उडाले आहे. आता दुसऱ्या कोणावर तरी दोष ढकलत आहेत, म्हणजे लोकांचे लक्ष तिकडे जाईल. पुरोहित: होय सर. उपाध्याय: आणि काय? पुरोहित: फोन आताच सुरू झाला आहे. चार्ज करेपर्यंत बसलो होतो. उपाध्याय: काल श्यामजी किंवा शंकराचार्यांशी बोलू शकलात का? पुरोहित: नाही सर. श्यामजींनी फोन केला नाही. त्यांनी घरच्या फोनवर फोन केला होता, पण तेव्हा मी घरी नव्हतो. आज सकाळी ते माझ्याशी बोलले. डॉक्टर RP सिंग हल्ली माझ्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडून मला या लोकांविषयी एकूण समजते. त्यांचे तसे काही नाही. ते सगळे जन्मतःच वेडपट आहेत. उपाध्याय: ते आहेच, समजूनच येतं तसं. पुरोहित: दिल्लीत साध्वींबरोबर ते 2-3 दिवस फिरले. पंजाबात जाऊन काही जणांना भेटले. शंकराचार्य जमीन वगैरे घेण्यासाठी बाहेर गेले आहेत. हे अफवा पसरवणे सुरू आहे. सर्व काही मॅनेजमेंट करण्याचे चालले आहे. या उपद्व्यापात फिरत होते. त्यांनी हेच सांगितले की रफूजी आल्यानंतर काय करायचे नाही. उपाध्याय: थोड्या वेळापूर्वी छत्तीसगड इथून बातमी होती, भाजपने आणि काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या विद्यमान 19 आमदारांची नावेच नाहीत, अशी बातमी छत्तीसगडहून आली आहे. मला माहीत नाही त्याची किती किंमत आहे, पण आपल्यासाठी ही बातमीच आहे. उपाध्याय: अजयशी बोललात का? पुरोहित: होय सर. उपाध्याय: अजय राहीरकर किंवा निरालीशी बोलणे झाले का? पुरोहित: नाही, आता बोलतो. त्यांचा फोन आला तेव्हा मी वर्गात होतो. तेव्हा सांगितलं की नंतर बोलतो. उपाध्याय: ठीक आहे. बोलणं झालं की मग माझ्याशी बोला. पुरोहित: ठीक आहे. उपाध्याय: जय भारत. पुन्हा ही सर्वसामान्य माणसाला देखील उमजेल की पुरोहित आणि उपाध्याय यांचा बॉम्बस्फोटाशी दुरान्वयी संबंध असता
तर अशा उडत्या गप्पा त्यांनी मारल्याच नसत्या. बॉम्बस्फोटामध्ये हिंदू संघटनांना गुंतवून वैचारिक गोंधळ निर्माण करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव आहे, अशा एकंदर विचारात हे दोघेही चाचपडताना दिसतात. साध्वींचा उल्लेख संभाषणात येतो, पण त्यांच्या अटकेविषयी किंवा स्फोटातील कथित सहभागाविषयी चकार शब्द देखील त्यात नाही. पुरोहित व उपाध्याय दोघे पुण्यात असल्यामुळे एकमेकांना कधीही भेटू शकत होते. पुरोहितांच्या दिमतीला सैन्यदलाची गाडीही होती. त्यामुळे काही संशयास्पद असते तर त्यांनी प्रत्यक्ष भेटूनच चर्चा केली नसती का, अशी शंका उपस्थित होते. दुसरं असं की आपलं संभाषण ध्वनिमुद्रित होत आहे याची कल्पना दोघांनाही नव्हती. त्यामुळे उघडपणे एखाद दुसरं तरी विधान त्यांच्या तोंडून येणं स्वाभाविक ठरलं असतं. असं कोणतंही विधान न करता स्वतःच अंदाज बांधत असताना ते दिसतात. यातच सर्व काही आलं. रमेश उपाध्याय यांनीही ATSच्या विरुद्ध विविध यंत्रणांकडे व न्यायालयांकडे लेखी तक्रारी दिल्या. इतर आरोपितांप्रमाणे आपल्यालाही बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले व आपला छळ करून काही दिवसांनंतर अटकेचा अधिकृत पंचनामा केला, अशी एकंदर तक्रार मेजर रमेश उपाध्याय यांनी केली आहे. आपला भ्रमणध्वनी ध्वनिमुद्रित केला जात होता असं स्वतः ATSनेच म्हटलं आहे. तर मग 24 ऑक्टोबर 2008 ते 28 ऑक्टोबर 2008 या काळात आपला मोबाईल पूर्ण बंद होता व या काळात साधा SMS सुद्धा पाठवला गेला नव्हता, याचा खुलासा ATS कसा करणार, असा रास्त प्रश्न उपाध्याय यांनी विचारला आहे. 25 तारखेला आपण स्वखुशीने मुंबईला आलो व चौकशीनंतर 3 दिवसांनी म्हणजे 28 ऑक्टोबर 2008 रोजी आपणास ताब्यात घेतलं. तेव्हा आपणाजवळ केवळ भ्रमणध्वनी संचच होता. पैशाचे पाकिट व कागदाचा चिटोराही नव्हता. कपड्यांचे गाठोडेही नव्हते. ज्या 4 दिवसात आपण कुठे राहत होतो हे महाबलाढ्य ATSने शोधून काढावे, असे आव्हानच उपाध्याय यांनी केले आहे. ATSच्या कालकोठडीत आपल्याला डांबले होते व यातना दिल्या जात होत्या, हेच यावरून सिद्ध होते. याच कालावधीत समीर कुलकर्णी तसेच सुधाकर चतुर्वेदी यांनाही आपण पाहिले, असेही उपाध्याय म्हणतात. उपाध्याय यांच्या पत्नी व मुलांनाही ATSच्या अधिकाऱ्यांनी छळले. पोलिसांचा फौजफाटा घेऊन ATSचे तत्कालीन आणि सध्या दिवंगत प्रमुख उपाध्याय यांच्या घरात घुसले व सर्व सामानाची अक्षरशः फेकाफेकी केली. एका निवृत्त मेजरची पत्नी असल्यामुळे सौ उपाध्याय यांनी थेट जाब विचारला. तेव्हा तुमच्या पतीने मालेगावात बॉम्बस्फोट केला आहे, असे त्यांना सांगितले. त्यानंतर उपाध्याय व त्यांच्या पत्नीची भेट थेट न्यायालयातच झाली. दरम्यानच्या काळात उपाध्याय यांनी पत्नी व तरुण मुले यांच्या भ्रमणध्वनीवरही उपाध्याय यांच्याकडून अथवा अन्य अपरिचित क्रमांकावरून साधा दूरध्वनीही आला नव्हता. उपाध्याय यांना परस्पर ताब्यात घेऊन मुंबईस आणलं व कुटुंबियांना अंधारात ठेवलं, हेच यावरून दिसून येतं. प्रकरण 12. बेपत्ता दिलीप पाटीदारचे गूढ. सुधाकर चतुर्वेदीचे अपहरण, समीर कुलकर्णीचे अपहरण, प्रसाद पुरोहित व रमेश उपाध्याय तसेच साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना अवैधपणे अटकेत ठेवून केलेला छळ यांसारखे गंभीर गुन्हे ATSच्या अधिकाऱ्यांनी केले. त्यांनी खोटे पुरावे तयार केले, ज्यामध्ये चतुर्वेदी यांच्या घरी RDX आणले होते अशाही एका निखालस खोट्या पुराव्याचा समावेश आहे. या सर्व गुन्ह्यांचा ढळढळीत पुरावा उपलब्ध आहे व त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. वर उल्लेख केलेल्या आरोपींनी स्वतंत्रपणे केलेल्या तक्रारी व कागदोपत्री पुरावे एकमेकांशी तंतोतंत जुळतात. एवढंच नव्हे तर धर्मेंद्र ब्रह्मचारी, कॅप्टन नितीन जोशी इत्यादींनी आपली साक्ष बळजबरीने घेतल्याचे जाहीर करून ATSचे खरे स्वरूप लोकांसमोर आणलं आहे. या सर्व प्रकरणात दिलीप पाटीदार नामक एका गायब झालेल्या साक्षीदाराचे उपकथानकही आहे. शिवनारायण हा रामजी कलसंगराचा भाऊ. या एकाच कारणासाठी त्याला ATSने पकडले. श्याम साहू यांच्या कंत्राटदारी व्यवसायात रामजी कलसंगरा कधीकधी भाग घेत असे. या कारणासाठी श्याम साहू यांनाही ATSने पकडले. त्यांच्या अटकेचा पंचनामा मुंबईत झाला तरी त्यांनाही मध्य प्रदेशातून उचलून आणले होते
अशी तक्रारही त्यांनी केली आहे. अशाच प्रकारे उचलून आणलेला अजून एक मध्य प्रदेश स्थित कार्यकर्ता म्हणजे दिलीप पाटीदार. दिलीप पाटीदारला ATSच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं व तो नंतर कधी घरी परतलाच नाही. त्याच सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतलेले श्याम साहू व शिवनारायण यांना मुंबईला आणून त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. दिलीपलाही पोलिसांनी असेच ताब्यात ठेवले आहे या समजुतीत सर्वजण होते. साध्वी प्रज्ञा सिंग यांना अटक झाली तेव्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, उमा भारती व इतर अन्य नेत्यांबरोबर वेळोवेळी जाहीर समारंभात त्यांनी भाग घेतल्याबद्दलची छायाचित्रे वृत्तपत्रात झळकली. साध्वी पूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या होत्या याचा ठळक उल्लेख करण्यात आला. परिणामतः साध्वींना कुणाकडूनही कसल्याही प्रकारचे कायदेविषयक अथवा आर्थिक सहाय्य मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाले. त्यांना साधे भेटावयासही कुणी आले नाही. ज्यांची नावे आरोपी म्हणून घेतली जाऊ लागली त्यांच्या कुटुंबियांशी परिचितांनी संपर्कच तोडला. अशा पार्श्वभूमीवर एखादा आरोपी 4-5 दिवस बेकायदेशीरपणे पोलिसांच्या ताब्यात ठेवला तर त्याविरुद्ध आवाज उठवणारे कुणीही राहिले नाही. मात्र श्याम साहू आणि शिवनारायण यांना न्यायालयात हजर केले तेव्हा दिलीपला न्यायालयासमोर हजर न केल्यामुळे त्याच्या कुटुंबियांच्या मनामध्ये विविध आशंका निर्माण झाल्या. त्यांनी दहशतवाद विरोधी पथकाशी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना कसलीही दाद दिली जात नव्हती. सैन्य दलातील वरिष्ठ विद्यमान अधिकारी प्रसाद पुरोहित व निवृत्त मेजर रमेश उपाध्याय तसेच महाराष्ट्रात स्थायिक झाल्यामुळे उत्तम मराठी बोलणारे सुधाकर चतुर्वेदी यांचे आप्त देखील दहशतवाद विरोधी पथकाच्या कार्यालयाच्या बाहेर जोडे झिजवीत होते व त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात होती. अशा परिस्थितीत परप्रांतातून आलेल्या, मराठीचा गंध नसलेल्या व कोणतेही आर्थिक व कायदेशीर पाठबळ नसणाऱ्या दिलीप पाटीदार यांच्या कुटुंबियांना दहशतवाद विरोधी पथकाने काहीही ताकास्तूर लागू दिला नाही व त्याची दाद फिर्याद प्रसिद्धी माध्यमांनीही घेतली नाही यात नवल ते काय. काही महिन्यांनंतर मात्र हे सारं असह्य झाल्यानंतर दिलीपच्या कुटुंबियांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली. ज्यांनी दिलीपला ताब्यात घेतलं होतं त्या सर्व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची नावं नमूद करून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी त्यांनी आपल्या याचिकेत केली. महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने याचिका फेटाळून लावावी यासाठी न्यायालयात अटीतटीचे प्रयत्न केले. वकिलांचा ताफा उभा केला पण त्यांची बाजू तोकडी पडत गेली. दहशतवाद विरोधी पथकाने दिलीप पाटीदार याला ताब्यात घेतल्याचे व सक्तीने वाहनात कोंबल्याचे सिद्ध झाले. त्याच्या कुटुंबियांना कायद्यानुसार आवश्यक असणारी लेखी सूचना दिलीच नव्हती. दिलीपला साक्षीदार म्हणून बोलावले होते व काही कागदपत्रे आणण्यासाठी तो मुंबईहून परत गेला होता अशी कहाणी दहशतवाद विरोधी पथकाने मांडण्याचा प्रयत्न केला. पण ह्या कहाणीतील कच्चे दुवे हेरून ती फेटाळून लावली. इतर सर्व जणांना ताब्यात घेऊन कुटुंबियांशी संपर्कही करू न देणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाने दिलीपला सरळ घरी जाऊ दिले आणि ते देखील त्याला मुंबईला नेल्यानंतर. ही कहाणी एरवीही पटण्यासारखी नव्हतीच. दिलीपचा भ्रमणध्वनीही सतत बंदच राहिला होता. त्यामुळे दिलीपची हत्या झाली असावी अशा संशयास निश्चितपणे वाव असल्याने या प्रकरणाचा तपास होणे आवश्यक आहे असे दिलीपच्या कुटुंबियांचे म्हणणे ग्राह्य मानून मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपविला. केंद्रीय अन्वेषण विभागाने दहशतवाद विरोधी पथकाच्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साक्षी नोंदवून घेतल्या. या साक्षींमधील विसंगती एवढ्या ठळक होत्या की या प्रकरणात महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचा निर्णय केंद्रीय अन्वेषण विभागाने घेतला. त्यानंतर असे आरोपपत्र दाखल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची अनुमती विचारणारे पत्र महाराष्ट्र शासनाच्या गृहमंत्रालयास पाठवण्यात आले. गेली 3 वर्षे या पत्रास उत्तर देखील दिलेलं नसल्यामुळे अद्याप आरोपपत्र दाखल होऊ शकलेलं नाही. लखन भैया प्रकरणात पोलीस तुरुंगात गेले. दिलीप पाटीदार प्रकरणाला मात्र वेगळा न्याय लावण्यात येत आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी चतुर्वेदी यांचे अपहरण केले व खोटे पुरावे तयार केले
त्यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा हात पाटीदार यांच्या अपहरण व हत्येमागे आहे असे मानण्यास वाव आहे. खरं तर रामजी कलसंग्रा आणि संदीप डांगे यांच्याविषयी ज्या सुरस कहाण्या सांगण्यात येत आहेत त्यावरून या व्यक्ती खरोखरच अस्तित्वात अगर हयात आहेत काय अशी भयशंका येते. ज्या प्रकारे महाराष्ट्र पोलिसांनी एकंदर मालेगाव 2008 प्रकरण हाताळले त्यावरून पोलिसांवरच संघटित गुन्हेगारीचा खटला चालवण्याची पाळी येईल असं दिसतं.